गुड मॉर्निंग भावानो. जय शिवराय, जय शंभूराजे. आज आपला दुसरा ब्लॉग चालू आहे आणि हा ब्लॉग आहे रायगडवर. तर आपण आलो आहे रायगडवर, बघू शकता तुम्ही. हे सर्व पोरं आपल्यासोबतचे आहेत. हे इथला ग्रुप, तो ग्रुप सर्व. एक छोटे ब्लॉगर आहे माझ्यासोबत, रामकृष्ण. आणि आपण तुम्हाला दाखवतो ग्रुपचा लीडर वेदांत. हा आहे ग्रुपचा लीडर. नाही रे, लीडर नाही रे, ऐकत तर कोण नाही माझं. आहेस ना पण. आहे आणि हे काका आहेत आपल्यासोबत. मित्र, रायगडावरनं म्हणजे रायगडाच्या पायथ्यापासून दिसणारे व्ह्यूज बघा कसले भारी वाटतंय. ते स्वर्ग एक नंबर वाटतंय. आणि आपण आता चालायला सुरुवात केलेली आहे. हा एक दादा आहे माझ्यासोबत आणि अजून तो पुढचा ग्रुप सर्व आपलाच आहे. सर्वजण चाललो आहे आपण एकदम. आता पायथ्याशी चाललो आहे, तिथे जाऊन थोडा नाश्ता करणार. नाश्ता करून मग नंतर वरती चढायला सुरुवात करणार आहोत. आता आपण पोचलो आहे नाश्ता करायला. हे बघा सर्वजण नाश्ता करत आहेत. नाश्ता करून चहा करा घेतला आहे. इथे आहेत थोडेसे, हे आतमध्ये अजून बसले आहेत. सर्वांचा बहुतेक जणांचा नाश्ता तर झाला आहे. सॉरी, आता चहा प्यायला घेतले होते. छान वडापाव होते, कडक चहा होती. चिक्की बघू शकता, डोळ्यातून पाणी. मित्रांनो, आता नाश्ता करून चालला आहे. माझी बहीण पण बहीण. ओके. आणि हे बघा आता इथे आपल्यासमोर चालू आहे फोटो सेशन झालं आहे इथे सर्वांचं. हे बघा फोटो सेशन. काय फोटो झाले, एक सगळे एक येतात फोटो काढायला. पोज देतात, फक्त एकच पोज आहेत सगळ्यांचे. आता सध्या फोटो वापर आहे आमच्यासाठी. फोटो मीच नाही काढला. रितेश नावाळे पाठवतो. गरीब म्हणतो, आम्हाला फोटो काढले नाही. बघा रे जरा. आता आपण चढाईवरती सुरुवात केली. मी त्याला फोन. आणि हे बघा माझ्या हातात महाराजांचा फ्लॅग आहे, म्हणजे झेंडा आहे. हा झेंड्याचा मान माझ्याकडे दिले. आजपासून वरती जायपर्यंत माझ्याकडे राहणार न ठेवता. आपले येत आहेत माणसं पाठवून. बाबा माझ्याबरोबर आले वरती, आहेत खाली बसलेत. आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता, व्ह्यू कसला भारी वाटतं, नंबर वाटतोय. आणि हा रोड आला, त्या रोडने आपण सकाळी आलो वरती. बघा एक नंबर व्ह्यू वाटतोय पुरा सर्व एकदम. खूप छान वाटतंय. आणि आपण आता हे पायथ्यान चढायला सुरुवात केलेली आहे. मग कसलं वाटतं वरती वातावरण, एक नंबर. ते बोलतात ना, रायगड कधी नाराज करत नाही कोणालाही. चा रायगड. आणि आता आपण रायगड झालो आहे म्हणजे राज्यापेक्षा स्थितीनुसार त्यासाठी चाललेलं आहे. एक नंबर वाटते वरती. मित्रा, 2 दिवसापूर्वी अगोदरची जी न्यूज घडली होती, सांगितलं ना बातमी, ती इथनं वरनं ती दरड कोसळली होती आणि हे सर्व निघून गेलं होतं. आपल्या शिवभक्तवाऱ्याने हे सर्व परत बांधून जे लोक येणार आहेत गडावर त्यांच्यासाठी सोयीस्कर केलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. म्हणजे हाय आपल्या शिवभक्त ट्रॅकिंगवाले भरपूर काय काय करू शकतो आपल्यासाठी. तर आता आपण पोचलो आहे. आता इथं वरती आपला मेन दरवाजा आहे वरती. त्यासाठी आपल्या इकडनं फिरून गोल फिरून वरती जावं लागणार इकडे. सुरुवात केली आहे वरती परत चढायला महादरवाजाकडे जायसाठी. बघू शकता किती लोक जण वरती जात आहेत. हा बघा एक दुसरा दादा. आता म्हणजे हे 2 जण भाव भेटलेत मला इथे, पथकातले आहेत. त्यांच्यासोबत एक तो पण आहे. जय शिवराय बाबा. बघा आता पोचलो आपण महादरवाजा इथे. भावना एवढं असले मेन गेट दरवाजे घोड्यांचा हार लावण्यात आहे, म्हणजे नाव कोरण्यात आले लावतात. नाव आहे आपला मेन दरवाजा. हे आपल्या महादरवाजातून वरती आल्यावर ते असं थोडं क्रॉस जाऊन एक साईडला फिरायचं, म्हणजे
त्या खाली पण टेक्निक काय केली होती बघा लावायला. म्हणजे दुश्मन जरी समोर ना आला गेटवरून वरती आला तर त्याला समजणार ना जायचं कुठं आहे. ह्या प्रदेशात हे केलेली म्हणजे त्या काळात हिरो जिंदेकरांनी गड बांधला तो कसा बांधला असेल म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे आता वरती ते मगाशी तुम्हाला खाली दाखवलं बघा मेन गट दरवाजाला ते नावाचा हार लावण्यात येते. ते आता हार वरती येण्याचे काम चालू आहे. वरती हार वरती आहे आणि हा आपला मेन दरवाजातून एंट्री करून आतमध्ये येतो तो आहे. एकदम 3D लुक इथे एकदम भारी वाटते. हे खाली पाण्याची टाकी आहे. शिरकादेवीच्या खाली पाण्याच्या टाकी आहे. ते एक पाण्याच्या टाक्यात थोडं पावसाच्यामुळे कमी पाणी तरी पण थोडं दिवसांनी भरेल परत. हो चालू डबल चालू द्या काय नाही प्रॉब्लेम. ओके. वेदांत तिथेच आहे. चल